पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता. मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी ही हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते. अपप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण. हा उत्सव देश परत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमी पर्यंत 5 ते 6 दिवसात, कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्यावर वातावरण शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेस 3 किंवा 7 फेर धरून शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर 1 कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गुळ, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे.